प्रेज लॉर्ड. प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपूर आनंद आहे आणि निश्चित अर्थाने प्रभूच्या पवित्र उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्याच्या आनंदाने त्याच्या सामर्थ्याने प्रभूने आपल्या सगळ्यांना भरलेला आहे. दानिएल याचं 7वा अध्याय आणि 9व्या वचनापासून आज आपण सुरुवात करूया. दानिएल 7 आणि 9. Daniel chapter 7 verse 9. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. आमीन. दानिएलच्या पुस्तकात एकूण 12 अध्याय 12 अध्यायात अनेक दानिएलला दृष्टांत परमेश्वराने दिलेले आहेत. दानिएलची तुलना आपण निरंतर प्रकटीकरणाच्या पुस्तकाशी करतो. जुन्या करारातले जे लोक होते त्यांच्यासाठी ही जी वचनं आहेत दानिएलच्या पुस्तकातली ही इतकी कठीण आणि अवघड अशी होती की ती वचनं समजणं म्हणजे फार कठीण असं काम होतं दानिएलच्या पुस्तकातली वचनं. परंतु ज्यावेळेस प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यावेळेस या दोन्ही पुस्तकांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो आणि नक्कीच देवाचा आत्मा असल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने अनेक रहस्यांचा आपल्याला उलगडा होतो. 7व्या अध्यायात फार सुंदर दृष्टांत आहे, पण त्यापैकी हा एक भाग असा आहे की दानिएलाने एका पुराण पुरुषाला पाहिलं. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. शुभ्र सगळा पेहराव त्याचा बर्फासारखा शुभ्र पांढरा शुभ्र आहे असं त्याने पाहिलं. त्याचे केस लोकरीसारखे आहेत. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होते. या ठिकाणी साक्षात येशू ख्रिस्ताचं परमेश्वराचं दर्शन दानिएलला झालेलं आहे. बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवाची दर्शनं तुम्हाला पाहायला मिळतील. अब्रामाच्या घरी मनुष्यासारखा येतो. तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये ज्यावेळेस तो उतरतो दिव्य तेजस्वी रूप घेऊन येतो. शद्रक मेशक अबेदनगो तिघांची सुटका करतो. आणि मग ख्रिस्त ज्यावेळेस साक्षात जगात आला त्याचं एक दैवी रूप त्याने प्रकट केलं. डोंगरावरती ज्यावेळेस ख्रिस्ताचं रूपांतर झालं त्यावेळेस त्याचं इतकं तेज प्रखर होतं की जे 3 शिष्य पाहत होते ते गोंधळून गेले की हे काय सामर्थ्य आहे. कारण की एली आणि मोशे दोघंही येशूला त्या ठिकाणी भेटायला आले होते. जगातल्या कुठल्याही परिटाला म्हणजे कुठल्याही लॉन्ड्रीमध्ये शुभ्र करता येणार नाहीत अशा प्रकारचे शुभ्र वस्त्र येशूने त्या दिवशी परिधान केलेले होते. त्याच्या वस्त्राचा रंग त्याचा तेज सगळं बदललं त्यांच्या डोळ्यात देखत. हे एक प्रभूचं एक वेगळ्या प्रकारचं दर्शन आहे. मग ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि मग तो शिष्यांमध्ये प्रकट झाला आणि त्यावेळेस मात्र शिष्यांनी त्याचं तेजस्वी गौरवी शरीर त्या ठिकाणी पाहिलं. मग ज्यावेळेस पुढे आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जातो मग मध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक दर्शन आहे. लख प्रकाश आकाशातून दिमिश्काच्या वाटेवर पाऊल चालला होता है ना. इतका तेजस्वी प्रकाश त्याने पाहिला आणि त्या प्रकाशात देवाचं सामर्थ्य होतं. त्याला एक ते तेज दिसलं. ते एक वेगळं दर्शन झालं. स्तेफन मरत होता त्याच्या आधी 8व्याच अध्यायात. त्यावेळेस देखील त्याला दर्शन झालं आणि त्या दर्शनात त्याने पाहिलं की देवपित्याच्या उजवीकडे येशू ख्रिस्त उभा आहे. त्याला एक वेगळ्या प्रकारचं दर्शन मिळालं. मग प्रकटीकरणाच्या पुस्तकाची सुरुवात केल्यानंतर पहिल्या 3 अध्यायात ख्रिस्ताचं स्वरूप वेगळं पाहायला मिळतंय. लाल बुंद डोळे त्याचे, लाल डोळे.
शुभ्र वस्त्र परिधान केलेत, सोन पितळेसारखे पाय आहेत त्याचे, सोन्याचा पट्टा छातीवरती घातलेला आहे. एक अशा प्रकारचं दर्शन त्याला ख्रिस्ताचं झालं. पुढे हा ख्रिस्त 7 समयांच्या मध्यभागी उभा असलेला त्याने पाहिला. 4थ्या अध्यायात ज्यावेळेस आपण येतो, प्रकटीकरणाच्या 4था अध्याय 5वं वचन आपण वाचूया. परमेश्वराचं सिंहासन त्याला कसं दिसतं योहानाला, याकडे आपण लक्ष केंद्रित करू. प्रकटीकरण 4था अध्याय 5वं वचन. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना. सगळ्यांनी म्हणा विजा, थोडं मोठ्या आवाजात. विजा, वाणी व मेघगर्जना. 3 गोष्टी आपण पाहिल्या. विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या आणि पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. हालेलुया. देवाचा आत्मा किती आहे? देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. आता इथं सांगितलं देवाचे किती आत्मे आहेत ते? 7 आत्मे. इथं लिहिलंय स्पष्ट. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. त्या 7 मशाली म्हणजे काय? 7 आत्मे आहेत. यशायाच्या ग्रंथात तुम्ही गेल्यानंतर कळतं आपल्याला की ते 7 देवाचे डोळे आहेत आणि त्याला आत्मे म्हटलेलं आहे. त्या डोळ्यांनी परमेश्वर सगळ्या सृष्टीचं निरीक्षण करत असतो. पण देवाचा आत्मा एकच आहे. आमेन. हालेलुया. हे देवाचे नेत्र आहेत आणि त्याला आत्मे म्हटलेलं आहे. परंतु तो सिंहासनाचा जो भाग आपण या ठिकाणी पाहतो त्याच्यावर विजांचा कडकडाट आहे. अग्निमय देवाचं सिंहासन आहे. ही देवाची ओळख आहे जुन्या करारापासून. अनुवाद 4था अध्याय 24वं वचन. डिट्रोनॉमी चॅप्टर 4 वर्स 24. अनुवाद 4:24. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. तो ईर्ष्यावान देव आहे. कोणता अग्नी आहे? परमेश्वर. सगळ्यांनी म्हणा भस्म करणारा. आता ही जी वचनं आपण पाहतोय दानिएलाच्या पुस्तकातून पाहिलं, प्रकटीकरणातून पाहिलं, दानिएल 7, प्रकटीकरण 4 आणि या ठिकाणी अनुवाद 4:24, या 3ही वचनांचा सारांश एक पाहायला मिळतो की आमचा परमेश्वर अग्नी समान आहे. त्याच्या राजासनावरती अग्नी आहे आणि तो अग्नी कसा आहे? भस्म करणारा अग्नी आहे. सगळ्यांनी म्हणा भस्म करणारा अग्नी. हालेलुया. विशेष भस्म करणारा अग्नी. आग काय करू शकते? कोण सांगेल मला? सांगा. काही उजेड देते आहे की नाही? अग्नीमुळं, अग्नी पेटलाय, उजेड मिळतो. दुसरी गोष्ट, बोला मोठ्याने, काय नाही, शेकोटी आहे ना. थंडीत शेकोटीसाठी अग्नीचा वापर होतो. अजून काय करू शकते अग्नी? स्वयंपाक बनवू शकतो आपण. अजून काय? ऊब देणार, शेकोटी करणार. अजून काय करणार? अग्नी उजेड देणार. जाळू शकतो. एखादी गोष्ट जर भस्म करून टाकायची आहे, राख करून टाकायची आहे, तिला संपवायचंय तर काय करायला लागणार? त्याला जाळायला लागणार, भस्म करायला लागणार. आणि त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? अग्नी. अग्नीचे खूप उपयोग आहेत. अग्नीचे बरेच उपयोग आहेत आणि त्या वेगवेगळ्या कारणासाठी अग्नी वापरला जातो जगभरात. म्हणजे अग्नीचा जसा शोध लागला, माणसाने एक वेगळी क्रांती केली. अग्नी फार महत्वाचा आहे. आणि असा अग्नी जो जगात दिसतो तो अग्नी नाही तर उद्यापासून जाऊन कुठेही आग पेटली तर देव म्हणून त्याला लोटांगण घालू नका. तो अग्नी वेगळा आहे. तो अग्नी पाणी टाकल्यावर विझतो, पण एक अग्नी मला माहित आहे तो पाण्याने आणि कशानेच विझत नाही. वारा आला तरी विझत नाही, वादळ आलं तरी विझत नाही. तो अग्नी नेहमी पेटता राहतो. तो देवाच्या राजासनावरचा अग्नी आहे. हालेलुया. तो भस्म करणारा अग्नी आहे. आता एक फार मोठं स्टेटमेंट करणार आहे. खुर्च्या घट्ट धरून बसा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो असा अग्नी आहे ज्या अग्नीने, त्या देवाने स्वतःच्या मुलाला सोडलं नाही. तो तुम्हाला पण सोडणार नाही. सोडणं म्हणजे आता मी काय म्हणतो ते समजून घ्या. ख्रिस्ताने सगळ्या जगाचं पाप स्वतःवरती घेतलं आणि तो पाप असं गणण्यात आला. त्या पापामुळे त्याला क्रुसावरती मारावं लागलं. जर त्या ख्रिस्ताचा नकार करून आजही लोक जर पापातच जगले
देव त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण तो अग्नी आहे. कळालं तर समजून घ्या, कारण हे फार अवजड आहे, समजायला फार कठीण आहे. समजून घ्या. स्वतःचा त्याचा पुत्र, लाडका पुत्र, दावीद तर लिस्ट मध्येच नाहीये. दावीद पाप करतो, त्या पापाला बायबलमध्ये पाप म्हटलंय. शमशोन चुका करतो, त्याला चुकाच म्हटलेलं आहे. शौल राजाने चुका केल्या, बायबलमध्ये त्याला चुकाच म्हटलंय. त्या शौल राजाला, ज्याला देवाने अभिषेक केला होता, ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरून यायचा, पण चुका केल्यानंतर, पापानंतर परमेश्वराने बरोबर त्याला झटका दिला. हा असा देव आहे ज्याला पाप चालत नाही. हालेलुया. स्वतःच्या मुलाला असं सोडून दिलं नाही, जाऊ दे ख्रिस्ताने पाप घेतलंय स्वतःवरती, त्याला तसंच राहू दे. देवाला, येशूला मारावंच लागलं, त्याला ठेचावं असं त्याच्या मर्जीस आलं, असं बायबलमध्ये लिहिलंय यशा 53 मध्ये. त्याला ठेचावं, त्याला मारावं, हे परमेश्वराच्या मर्जीस आलं. का? कारण की त्याने स्वतःवरती संपूर्ण विश्वाची, सगळ्या पिढ्यांची, सगळ्या जाती धर्मातले कुठलेही लोक असोत, सगळ्यांची पाप येशूने क्रुसावरती वाहून नेली. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी बायबलचं वचन सांगतं की ज्या वेळेस ख्रिस्ताने संपूर्ण विश्वाचा पापाचा भार त्याने स्वतःवरती घेतला, परमेश्वर देवाने त्याला पण नाही सोडलं, त्याला पण मारावं लागलं. मग ज्यावेळेस मनुष्य पापाची क्षमा मागत नाही, माझे पाप माझ्याकडेच राहू दे, माझ्या अपराध माझ्याकडेच राहू दे, त्या मनुष्याला स्वर्गीय राज्यामध्ये वारसदार होण्याचा अधिकार नाही. हा अग्नी त्या व्यक्तीला येत्या दिवसात नाश करणार. प्रियांनो, म्हणून आज आमच्याकडे समय आहे, आज आमच्याकडे वेळ आहे की आम्ही पश्चाताप करावा, आम्ही देवाकडे यावं, आम्ही प्रभूकडे येऊन त्याच्या चरणाशी आम्ही लोटांगण घ्यावं. बोला येशू मसीह की. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन बायबल सांगतं की ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने दर्शन दिलं, हा जो सिंहासनावरचा अग्नी आहे, तो अग्नी त्या ठिकाणी उतरून आलेला आपल्याला पाहायला मिळतं. निर्गम 3रा अध्याय 2रं वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. परमेश्वराच्या दूताने मोशेला दर्शन दिलं झुडपामध्ये. मोशे त्याची मेंढरं, त्याचा कळप राखतोय, रोजची जागा आहे, वारंवार तिथे येत होता. पण आज त्या जागेत त्याला काहीतरी वेगळी गोष्ट दिसतेय की त्याला पाहायला मिळतंय की झुडूप जळतंय पण ते भस्म होत नाहीये. म्हणजे कसं की एखाद्या जरा तुम्ही पाला पाचोळ्याला, झाडाला आग लावली तर काही क्षणात त्याची राख होऊन ते खाली पडू शकतं, परंतु ते कितीतरी वेळ ते झुडूप जळतच राहिलं होतं. आणि तिथून त्या झुडपात मध्ये अग्नी असताना झुडूप भस्म होत नाही. अलौकिक चमत्कार आहे. ज्यावेळेस मोशेने पाहिलं, मोशे त्या अग्नीच्या जवळ गेला. जो अग्नी झुडपात होता, नंतर तोच अग्नी मोशेच्या जीवनात प्रखरपणे जळताना आपण पाहतो. हालेलुया. त्याच्यात जी हिंमत आली, त्याच्यात जी ताकद आली, त्याच्यामध्ये जे देवाचं सामर्थ्य त्याने प्राप्त केलं, त्या सामर्थ्याच्या जोरावरती पुढे जाऊन तो फारो पुढे उभा राहतो. पुढे जाऊन त्याच्याद्वारे देव महान चमत्कार करतो आणि एवढ्या मोठ्या कळपाला तो देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या गौरवात पुढे घेऊन जातो आणि 40 वर्ष त्या लोकांना तो चालवतो. का? त्याने एकदा तो देवाचा अग्नी पाहिला होता. हालेलुया. ज्यावेळेस तो सिंहासनावरचा अग्नी, ज्यावेळेस त्याने खाली जमिनीवरती पाहिला, त्यावेळेस त्याच्या जीवनावरती एक विशेष त्या अग्नीचा परिणाम झाला. देवाचं सामर्थ्य त्याने ओळखलं. आपला परमेश्वर अग्नी आहे आणि अग्नीद्वारे बोलण्याची त्याची रीत आहे. हालेलुया. एखादा कर्नाटकवरून आला तर तो म्हणेल की मी कन्नडा बोलतो. आमचा देव अग्नी आहे, तो अग्नीच्या द्वारे बोलतो. हालेलुया. एखादा म्हटला मी एखाद्या विशेष ठिकाणाहून, केरळातून आलोय, मी मल्याळी बोलतो. ओके, तू केरळातून आला, तू मल्याळीच बोलणार, पण जो स्वर्गातून आलोय त्याची भाषा अग्नीची भाषा आहे. ज्यावेळेस तो बोलतो, तो अग्नीच्या सामर्थ्याने बोलतो. ज्यावेळेस त्याचा अग्नी उतरून येतो, त्यावेळेस पाप, वाईट गोष्टी नष्ट होतातच होतात. पण देवाच्या प्रिय लोकांनो, जी
पवित्र केलेले लोक आहेत, सोन्यासारखे शुद्ध केलेले, ते आणखीन उजळायला आणि चमकायला सुरुवात होते. तो अग्नी त्यांना तेजस्वी करतो. तो अग्नी देवाच्या सामर्थ्याचा अग्नी आहे. ज्यावेळेस येशूच्या सेवेबद्दल सांगण्यात आलं, ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला, त्यावेळेस मत्तई 3 अध्याय 11 वचनामध्ये त्याने एक प्रॉमिस केलेला आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मुखातून फार सामर्थ्यवान शब्द निघाले आणि तो म्हणाला, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. आमेन, हालेलुया. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. बायबलचं वचन स्पष्ट आहे या ठिकाणी प्रियांनो. येशू ख्रिस्ताच्या सेवेबद्दल या ठिकाणी लिहिलंय, तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार. या वचनाचा अर्थ पेंटिकॉस्टच्या दिवशी जो पवित्र आत्मा जगात आला, तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा येशूच्या मध्यस्थीमुळे आला. प्रियांनो, येशू जर जगात आला नसता, मनुष्य मात्राला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला नसता, मनुष्य मात्राला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं नसतं. आणि जर आपण हा विचार करतो की आमचा देव अग्नी आहे, आमेन, तो अग्नीद्वारे बोलतो, आमेन, तो नेहमी बोलताना कसा बोलेल तुमच्याशी? अग्नीद्वारे. ज्यावेळेस तो तुमच्याशी बोलेल, त्याचा अग्नी तुमच्या शरीरावर, तुमच्या जीवनावर उतरल्याची तुम्हाला जाणीव होईल. कितीतरी लोक सांगतात, मी प्रार्थना करायला बसलो की माझ्या अंगावर शहार येतात. अग्नीचा स्पर्श आहे. देवाच्या आत्म्याच्या अंतःकरणात उकळ्या फुटतात, रडायला येतं, मनात जी कासावीस होते, देवाचं वचन ऐकल्यानंतर आराधना करताना अंतःकरणात ज्या उकळ्या फुटतात, त्याच्या अग्नी सामर्थ्यामुळे देवाचं गौरव होतं. प्रियानो, हालेलुया. पाप करावंसं वाटत नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कारण की ती अग्नी ज्यावेळेस तुमच्यावरती येते, त्यावेळेस नको त्या गोष्टींपासून तुमचं बरोबर दुर्लक्ष होतं आणि तुम्ही देवाच्या वचनावरती, देवाच्या सामर्थ्यावरती, देवाच्या गौरवावरती आपलं लक्ष फोकस करायला सुरुवात करता. या ठिकाणी जर तुम्ही त्याच्या अग्नीच्या सामर्थ्याने जर तुमचा बाप्तिस्मा झाला, हालेलुया, पवित्र आत्म्याने जर तुमचा बाप्तिस्मा झाला, मग पुढं काय काय होणार? इब्री लोकासपत्र 1 अध्याय 7 वचन. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्नी ज्वाला असे करतो. आमेन, हालेलुया. अग्नी ज्वाला असे करतो. तो अग्नी आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला अग्नी ज्वाला केलेला आहे. तो अग्नी आहे, त्याने आपल्याला अग्नी केलं आहे. आणि म्हणून मी फार धाडसाने म्हणू शकतो, त्या अग्नीने ह्या अग्नीला जन्म दिला आहे. हालेलुया. तो अग्नी आहे, आम्ही पण अग्नी असणार. आम्ही थंड पडणार नाही. हालेलुया. आम्ही आत्म्यात, सामर्थ्यात प्रेरित राहणार. आमच्या जीवनातून इतरांना प्रकाश मिळणार, कारण तो प्रकाश आहे, त्याने आपल्याला प्रकाश केलाय. तो अग्नी आहे, त्याने आपल्याला अग्नी केलेला आहे. आमेन. आमच्यात कुणाचा अग्नी आहे? देवाचा अग्नी. पण लक्षात ठेवा, जो अग्नी राजासनावरती आहे स्वर्गात, तोच अग्नी तुमच्या आतमध्ये आहे. हालेलुया. तोच अग्नी, त्या अग्नीत किंचितही बदल नाही. तोच अग्नी जो स्वर्गामध्ये पेटत आहे, तो अग्नी परमेश्वराने आपल्यामध्ये दिलाय. मग आता आपली काय जबाबदारी? तो अग्नी, मी अग्नी. मग आता आम्ही जाऊ तिथं, त्याची आग घेऊन आम्ही गेलं पाहिजे. हालेलुया. जिथं जाऊ तिथं वनवा पेटला पाहिजे. गार थंड पडलेले लोक असतात. देवाच्या प्रिय लोकांनो, ही आग जी पवित्र आत्म्याची तुमच्यात पेटलेली आहे, ती कोणालाच विझवता येणार नाही. ती आग कोणाला थंड करता येणार नाही. ती आग कोणाला थांबवता येणार नाही. सैतान किती पण त्याच्यावर पाणी ओतायचा प्रयत्न करेल. तुम्ही पवित्र आत्म्याने भरलात, तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना करतायत, अचानक अडचणी पुढे येऊन उभ्या राहतील आणि तुम्हाला वाटेल मी प्रार्थनेत कमी होणार आहे का? पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, अडचणीवर आल्यानंतर तुमच्या प्रार्थना डबल. हालेलुया.
तुमच्यावरचा अभिषेक पण वाढणार, तुमच्या प्रार्थना वाढणार. म्हणून सैतान धार्मिक लोकांना प्रॉब्लेम आणताना घाबरतो, कारण ह्याला काही पण द्या त्याचं रूपांतर हा देवाच्या साक्षीमध्ये करतो. हालेलुया. ह्याच्या पुढे कितीही अडचणी आला, कितीही प्रॉब्लेम आणा, पण ह्याच्यातला अग्नी कमी होत नाही. का? कारण अग्नी माणसाने नाही, अग्नी माझ्या देवाने पेटवलेला आहे. स्वर्गीय देवाने त्याच्या सामर्थ्याने तो अग्नी दिलेला आहे. त्याने तुम्हाला आणि मला अग्नीच्या ज्वाला केलेला आहे. योहानाच्या 4 अध्यायात एक सुंदर घटना आहे. येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर चाललाय. जाता 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 प्रवास चालत, भर कडक उन्हाची वेळ आहे, भर दुपारी. प्रभू दमला. उन्हात, कडक उन्हात चालून, आणि ती भूमी अशी आहे, भयंकर भूमी आहे. जिथं थंडी आहे तिथं अशी थंडी आहे की माणूस राहू नाही शकणार. जिथं ऊन आहे तिथं इतकं जास्त आहे की बस. मग त्या सुखार गावापर्यंत प्रभू आला. विहीर दिसली. आता विहीर आहे, पाणी काढायचं कसं? कारण पेत्र काय पोहरा घेऊन आला नव्हता बरोबर, कोणातरी मदत लागणार आहे. प्रभू दमला, थकला, बसला विहिरीवरती, बसला तिथं बाजूला. शिष्यांना म्हटलं, जा अन्न घेऊन ये आपल्याला काहीतरी भोजनासाठी. गेले ते बिचारे. आणि त्या कडक उन्हात एक स्त्री घागर घेऊन त्या विहिरीवरती आली, ज्या विहिरीचं नाव याकोबाची विहीर म्हटलेलं आहे. ज्यावेळेस ती तिथं आली, येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला पाणी मागितलं. मुळात येशू ख्रिस्त तिला पाणी मागू शकत नाही, कारण की तिथं जातीभेद मानला जायचा. येशू ख्रिस्ताची जात ही फार उच्च मानली जायची, आणि त्या स्त्रीची जात जी शमरोनी होती ती फार खालची जात समजली जायची. आणि यहुदी लोक शमरोनांच्या हातचं पाणी पण पित नव्हते, बोलत नव्हते, त्यांच्या चेहऱ्याकडे असं पाहत सुद्धा नव्हते. पण ख्रिस्ताने, येशूने तिला पाणी मागितलं. तिला प्रश्न पडला, अरे हे लोक आपल्याशी कधीच बोलत नाहीत, कपडे तर इस्रायली माणसाचे आहेत, पण ह्याच्या बोलण्यात एक वेगळं सामर्थ्य आहे. हालेलुया. आमचा देव वेगळा आहे. हालेलुया. जे जग चालतं किंवा जग ज्या रीतीने गोष्टी करतं, आमचा प्रभू त्या गोष्टी करणार नाही, कारण की आमचा प्रभू कुठल्याही प्रकारे जातीभेद मानत नाही. मी शमरोनी आहे, तू यहुदी आहे, तू मला पाणी कसं काय मागतो? आणि मग जो वार्तालाप सुरू झाला तिथून पुढं, जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. कसला नवरा? आणि मग तिचं चारित्र्य जे पूर्णपणे कलंकित झालेलं होतं, येशू ख्रिस्ताला अंतर्ज्ञानाने त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आत्मिक सामर्थ्याने, अलौकिक सामर्थ्याने त्यांनी सगळं तिला सांगितलं. आणि मग तिचे डोळे उघडले आणि तिला कळालं की हा उद्धारक आहे. हा नुसता यहुदी नाही, हा नुसता संदेष्टा नाही, तर हा उद्धारक आहे. त्यांचं बोलणं चाललंय, तिचे आत्मिक नेत्र उघडलेत आणि तिला कळालंय येशू ख्रिस्त कोण आहे. तो एक असा क्षण आहे. शिष्य तिथं आले आणि शिष्य अचंबित झालेत. अरे गुरु कस काय त्या स्त्रीशी बोलतोय? त्यांची चर्चा, त्यांचे विचार. पण 4 अध्यायाच्या 28 ते 30 वचनात त्या ठिकाणी काय लिहिले पहा. योहान 4:28 ते 30. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली. हालेलुया. कोणाला म्हणाली? लोकांना म्हणाली. हे फार महत्वाचं आहे.
ज्या वेळेस तिला ख्रिस्ताची ओळख झाली त्यावेळेस ती विहिरीवर तिथंच थांबून राहिली नाही, मला आशीर्वादित कर, मला ही गोष्ट पाहिजे, मला ते पाहिजे. जो आनंद मला मिळालाय तो माझ्या अख्ख्या शमरोन प्रांतात तो आनंद वाढला पाहिजे. माझ्या पुरती सुवार्ता राहता कामा नये. ख्रिस्त जो मला मिळालाय तो फक्त माझ्या पुरता राहता कामा नये. आज त्या स्त्रीने इतकं धाडस बांधलं आणि ती गावामध्ये गेली आणि लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. त्यांच्या मनात प्रश्न तिने निर्माण केला. ज्याने सगळं सांगितलं, त्याने भविष्यवाणी केली, मला प्रॉफेसी केली, तो ख्रिस्त असेल काय. अख्ख्या गावात तिने सुवार्ता सांगितली, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. आमेन, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. या स्त्रीने ख्रिस्त भेटताच, तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, तो तारणारा आहे, तो सामर्थ्यवान आहे, ज्यावेळेस तिला कळालं ती त्या ठिकाणी तिची घागर तिने तिथेच टाकून दिली. कधी कधी देव तुमच्या हातातली कामं तुम्हाला खाली ठेवायला लावेल आणि तुम्हाला उठवेल आणि त्याचं काम तो करायला लावेल. आज ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, मला काम आहे, मला वेळ नाहीये, पण एक दिवस असा येईल की तुम्ही म्हणाल की मला सेवा करायची आणि मला वेळच वेळ आहे, ह्या कामासाठी माझ्याकडे वेळ आहे, प्रभूचं नाव सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे, बाकी गोष्टींना वेळ नाहीये. ती आली होती पाणी भरायला, पण तिला आज जीवनी जल मिळालंय. आज तिला असं समाधान मिळालंय की जे कधीच तिला मिळालं नव्हतं. असा आशीर्वाद तिला मिळाला, असं तिला एक विशेष अलौकिक देवाचं सामर्थ्य पाहायला मिळालंय जे आजपर्यंत तिला कुणामध्येच दिसलं नव्हतं. आणि म्हणून तिने अख्ख्या गावाला सुवार्ता सांगितली. एकदा ख्रिस्त भेटला ना, आग पेटायला लागली ना, तुम्ही एका जागेवर नाही बसू शकत. तुम्ही रस्त्याने चालले तरी तुम्ही येशू येशू ओरडत चालाल, वाटेने पण तुम्ही येशूचं नाव घेत चालाल, आणि जिथं संधी मिळेल तिथं तुम्ही येशूचं नाव घोषित कराल. जिथं जाल तिथं देवाचा अग्नी घेऊन जाल. लोकांना मन प्रश्न पडला, आता ती एकदम कॅरेक्टरलेस बाई, एवढे तिचे पती झालेत, सगळ्या गोष्टी प्रभूने सगळं तिला सगळं क्लिअर कट सांगितलंय, कोण तिच्यावर विश्वास ठेवणार? ज्याचं जीवन पवित्र नाहीये, जी स्वतः लोक तिला गलिच्छ समजतात, काय ओळखत असतील तिला, काय म्हणत असतील लोक, शी हिचं कोण ऐकणार? पण त्या दिवशी तिच्या शब्दात देवाचं सामर्थ्य विराजमान झालं होतं. एक गोष्ट मी बोलेन, लक्षात ठेवा, कधीही विसरू नका, देव कधीच योग्य लोकांना निवडत नाही. माय गुडनेस, तू शास्त्री आहेस म्हणून चल, तुला मी माझा शिष्य करतो. तू परुष आहेस, चल माझा शिष्य करतो. तू याजक आहे, चल माझ्या बरोबर. येशू योग्य लोकांना निवडत नाही, येशू कुणालाही निवडतो आणि त्यांना योग्य बनवतो. कुणालाही. जकातदार, चल. मासेमार, चल. अच्छा, लिहिता नाहीत, चल मी सांगतो तुला, चल. कुठे चल, मी आहे ना, चल. प्रभू मला प्रार्थना आहे, मी शिकवतो ना, चल
चलिये माझ्या मागे, चला 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 सगळे चला चला, उठा रे उठा, का चला काय झालं, उठा बसलाय तू. आणि मोठे मोठे बायबल घेऊन पांढरे जगे घातलेले, आम्ही पास्टर, आम्ही पाळक, आम्ही रेव्हरंड, आम्ही डिक्कन, आम्ही बिशप, आम्ही हे आम्ही तमकं ते, तोंडात बोट घालून बसले. आम्हाला कधी बोलवतो? तुम्ही बोलवण्याचे योग्यतेचे नाही, कारण तुमच्या मनाचा कठीणपणा तुमचा वापर होऊ देणार नाही. आज काही लोकांना राग येतो. पास्टरला जर तुम्ही चुकून म्हटलात ना, ब्रदर कसे काय बरेत का, अरे मला ब्रदर म्हणतोस, पास्टर म्हण ना, पास्टर म्हण. मी बिशप आहे, मी रेव्हरंट आहे, मी हे मी ते. काय मी देवाचं लेकरू आहे? काय खरंच मला ख्रिस्ताची ओळख झाली? दिसणाऱ्या भावावरती तुम्ही प्रेम करू शकत नाही, न दिसणाऱ्या देवावर कधी करणार? बायबल सांगतं. एक स्त्री, अख्ख्या गावातली बदनाम स्त्री, त्या दिवशी अख्ख्या गावासाठी रिवायवल आणणारी ती स्त्री झाली. अख्ख्या गावाला शांतीचा संदेश घेऊन येणारी ती स्त्री झाली. जे टाकून दिलेले असतील, देव त्यांना उंच करणार. जर तुम्ही ठरवलं मला देवाचं काम करायचंय, जगाने तुमची किंमत काही ठरवू द्या, पण एकदा तो अग्नी तुमच्यात पेटला की तुम्ही अनेकांसाठी देवाच्या राज्यात उपयोगात आणले जाल. त्या स्त्रीची साक्ष ऐकली, तिचं ख्रिस्ताबरोबरचं बोलणं लोकांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. बोलले यार मी बोलते काहीतरी विशेष आहे, बरं चला कुठं लांब जायचं, आपल्या गावाच्या जवळ तर आहे. उन्हात तानात अख्खा गाव तिथं गेला. पण आता काही प्रश्न आहेत माझे. अख्खाच्या अख्खं गाव नाही जाऊ शकत का? चुलीवर ठेवलंय, तुम्ही बघून या, मी बसते. अरे बाळा मला बेडवरून उठता येत नाही, जाऊन येतो का? ती काय म्हणते, दारावर आली होती ती, बघून येईन मला सांगायले. आता हे लोक सगळे पोचले तिकडं, त्याच्याशी बोलायला लागले. त्याचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. हा कधीच ऐकलं नाही, ख्रिस्त आहे हा, तारणार आहे, याला सोडू नका, चलो गाव में चलो. सगळे लोक तिथं जमलेले येशूला गावात घेऊन आले, कारण की त्यांना वाटलं मिठाई मला एकट्याला मिळाली, माझ्या बायकोला नाही मिळाली तर परत ओरडल मला, आहे ना. ख्रिस्त मला भेटलाय, माझ्या आई वडिलांना नाही भेटला तर मग काय फायदा. त्यांनी विनंती केली, प्लीज गावात चला. कारण काही लोक असे असतील जे येशूपर्यंत येऊ शकत नव्हते, पण येशू त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतो, नक्की पोहोचू शकतो. त्या गावाला प्रभूची पावलं लागली. तुम्हाला माहिती आहे, आज आम्ही एखादं शेड्यूल केलं ते आम्ही बदलत नाही, ठरलेलं असतं. येशूने त्याचं वेळापत्रक बदलून टाकलं. येशू त्या गावात 2 दिवस राहिला. 2 दिवस त्यांच्या चिन्ह चमत्काराने महान गोष्टी प्रभूने केल्या. अद्भुत अलौकिक कार्य त्या गावामध्ये झालं. त्या गावाचा त्या दिवशी उद्धार झाला प्रियांनो. कारण त्यांनी कधीच न ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या. का? कारण हे सगळे शास्त्री, परुषी, सगळे यहुदी, हुशार, बायबलचे तज्ञ, या लोकांना तुच्छ समजायचे आणि त्यांच्यापर्यंत वचन घेऊन जात नव्हते. देवाने काय केलं बघा, काय खतरनाक देव आहे आपला. याजक जात नाही, शास्त्री जात नाही, परुषी जात नाही, कुणीच जात नाही त्यांच्याकडं. एक काम करतो, लेखकालाच पाठवतो तिकडं. बायबलच्या लेखकाला त्या गावात पाठवलं वचन घेऊन. गावाचा उद्धार झाला. येशूमध्ये एक अफाट ताकद आहे.
एक फक्त ख्रिस्ताची भेट होणं ना फार महत्वाचं आहे. एकदा तो अग्नी पेटला ना आपल्यामध्ये, फक्त जपायचं. फायर ब्रिगेडच्या जवळ उभं राहायचं नाही. विझवणारे जे लोक आहेत त्यांच्या जास्त नादी लागायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील. एक शमरोणी स्त्री, तिने जाऊन अद्भुत सुवार्थ सांगितली, गावाचा उद्धार. आनंदाची बातमी सांगायला आपल्याला आनंद वाटला पाहिजे. खऱ्या गोष्टी बोलायला आम्हाला आनंद वाटला पाहिजे. सत्य एकच असतं, सगळं सत्य असू शकत नाही. आज कोणी तुम्हाला जर सांगितलं हा दिवस आहे, पण ही रात्र आहे, त्याच्या खुशीसाठी तुम्ही म्हणाल बरं बरं ठीक आहे दिवस आहे, पण तुम्हाला मनात माहिती आहे की रात्र आहे. प्रत्येक गोष्ट ही खरी किंवा खोटीच असू शकते. एकच सत्य असणार आहे. आकाशात आता चंद्र आहे हे खरं आहे. सूर्य आहे कोणी म्हटलं आता सध्या दिसणार नाही तुम्हाला. एकच सत्य असतं आणि ते सत्य आपल्याला सापडलंय म्हणून देवाला धन्यवाद द्या. आणि जेव्हा ते सत्य आम्हाला कळतं ते आम्ही जगाला ओरडून सांगितलं पाहिजे. ती अग्नी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. एकदा पेत्र सुवार्तेमुळं त्याला बंदिवान करण्यात आलं होतं, जेलमध्ये टाकून दिलं. आता जेव्हा त्याला जेलमध्ये टाकलं, आम्ही कधी बघितलं असे कधी जेलमध्ये कधी प्रेयरला वगैरे गेलो कोणासाठी तर खूप निराशेत असतं, एकदम दाढी वाढली, रडत असतात, जाळी असते अशी इथून पलीकडं, चेहरा नीट पण दिसत नाही, एकदम अंधार, तिथं फारच विचित्र वातावरण असतं. मग त्याच्यात तुम्ही प्रार्थना करायची ओरडून समोरच्यासाठी, त्याला कितपत ऐकायला जाते वगैरे, असं एकदम भयंकर असतं ते एकदम. आता त्या जेलमध्ये खूप असं नेगेटिव्ह वातावरण असतं, मनाला समाधान नसतं किंवा काय. पण त्या गोष्टीत पेत्रा असा झोपलाय का देवदूताला त्याच्या छातीवर अशी थाप टाकावं लागली पाठीवरती, उठ. एवढा गाढ झोपलाय पेत्र. कुठं? 5 स्टार हॉटेलमध्ये नाही, कुठं? जेलमध्ये पेत्र झोपी गेलाय. खरंच अशी शांती आमच्या अंतःकरणात आली पाहिजे. आजूबाजूला वादळ, मचव्यामध्ये सगळे पेत्र शिष्य सगळे एकदम धावपळ करतायत. हे पाणी बाहेर काढ, हे बकेट दे इकडं, अरे इकडून फेक पाणी, अरे वल्ली मार, अरे इकडं सरक, अरे तू तिकडं कशाला बसला बाबा, तू इकडं. ह्या गोंधळात येशू शांत झोपलाय मचव्यात. त्याला माहिती आहे बी बनवलंय, बुडवायची त्याची ताकद नाही, त्याला स्वतःला गॅरंटी आहे पाणी पे चलने वाले को कौन डुबाएगा भाई. समुद्रात ताकद आहे, कोणाच्याच बापत नाही, कोणाच्याच बापत नाही. कधी कधी ख्रिस्ती लोक नाराज होतात, त्यांना असं वाटतं सैतानाने येशूला मारलं. अजिबात नाही, 100% रॉंग. सैतान फार धुरतोय. गुड फ्रायडेला लोक ओक्साबोक्शी रडतील, हे प्रभू. ऐका, सैतानाने येशूला नाही मारलं, देवाच्या योजनेचा भाग होता. परमेश्वराने ख्रिस्ताला दिलं मरण्यासाठी, म्हणून ख्रिस्त मेला. ख्रिस्त वधस्तंभावर बोलला, माझा प्राण, माझा आत्मा पित्या तुझ्या हाती सोपवतो, म्हणून ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावर मेला. माणूस देवाला मारू शकत नाही. हालेलुया. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी पेत्र गाढ निद्रेत आहे. देवदूत आला, थाप टाकली, उठ पेत्रा. उठवलं त्याला, दरवाजे उघडले बंदीगृहाचे. पेत्राला घेऊन देवदूत चाललाय रस्त्याने, पूर्ण चाललाय. पेत्राला वाटलं मी दृष्टांत पाहतोय स्वप्नामध्ये. देवदूत त्याला घेऊन चाललाय. जाता 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 एक स्पॉटवरती जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी
देवदूत डिसॅपिअर झाला आणि पेत्राचं डोकं जागेवरती आलं. त्याला लगेच लक्षात आलं, अरे हा दृष्टांत नाहीये, ही हकीकत आहे. हालेलुया. हे सत्य आहे की मला देवदूताला पाठवून परमेश्वराने बंदीगृहातून बाहेर काढलंय. मग त्या ठिकाणी काय झालं? 12वा अध्याय प्रेषितांची कृत्ये 11 ते 16 वाचूया आपण. एक खूप सुंदर शास्त्र भाग आहे, ऐका. इथं पण एक मुलगी आहे बघा, कशी सुवार्थ सांगते किंवा काय तिच्याकडून गोड बातमी सगळ्यांना ऐकायला मिळते. ऐका, प्रेषित 12:11. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता, बघा कशी सिच्युएशन आहे. आपले सगळे बंधू भाऊ, सगळे बहिणी ज्या ठिकाणी प्रार्थना करतात तिथं जाऊन पेत्र पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर तो दरवाजाची दिंडी ठोकत असता, दार ठोकतोय. रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यासाठी आली, कारण की खतरनाक दिवस होते. आपल्यातल्या एका भावाला अटक होते, त्यावेळेस बाकीच्यांना भीतीच असणार, आम्हाला पण होते की काय. पेत्राने ख्रिस्ताला का नाकारलं? माझ्या गुरुला क्रुसावर देतात तर मला पण देऊ शकतात. जर पेत्राला अटक होते तर बाकीच्या लोकांना पण अटक होऊ शकते. या भीतीने दारा खिडक्या बंद आहेत, शांत आहेत, सगळ्या आतमध्ये प्रार्थनेमध्ये आहेत. आणि एक रुदा नावाची मुलगी, दार वाजलं. एवढ्या रात्री कुणी दार वाजवलं असेल? पकडायला आले का? अटक करायला? काय झालं काय माहित नाही. ती कानोसा घ्यायला दाराजवळ गेली आणि तिला पेत्राचा आवाज आला. हालेलुया. पेत्राचा आवाज तिने ऐकला. ती दाराजवळ होती, पेत्राचा आवाज तिने ऐकला. तिने दार उघडायचं सोडून दिलं, ती आतमध्ये धावत गेली. बोलो येशू मसीह की. हालेलुया. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. हालेलुया. तिला एवढा आनंद झाला की दार उघडायचंच विसरली. आतमध्ये धावत गेली आणि सगळ्यांना सांगितलं, पेत्र दाराशी उभा आहे. हालेलुया. पेत्र दाराशी उभा आहे, पेत्र दाराशी उभा आहे. किती आनंदाची बातमी. आता सगळे तिला कसं बोलतात बघा. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस. लोक बावचळतात ना रात्री झोपेत, हो की नाही? है ना, झोपेत काहीतरी बडबड. तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. तिने एकदम ठामपणे सांगितलं, मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. तो त्याचा, ते म्हटले की माणूस नसल, देवदूत आला असेल, त्याचा आवाज काढणारा, त्याच्यासारखा सेम त्याचा देवदूत आहे. हा एक खूप गहन विषय, वेगळा, परंतु थोडक्यात समजून घ्या. त्यांना वाटलं देवदूत आहे. मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. आमेन, प्रेज लॉर्ड. ह्या मुलीची बघा कशी उत्कंठ आहे. पेत्र दाराशी उभा आहे. आज प्रभू येशू पण दार ठोकतोय, प्रकटीकरण 3:20 प्रमाणे. जसं त्या मुलीने जाऊन सगळ्यांना सांगितलं, पेत्र दाराशी उभा आहे. आम्हाला लोकांना सांगायचंय, येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या दाराशी उभा आहे आणि तो दार ठोकत आहे. जर तुम्ही त्याची वाणी ऐकून आज दार उघडाल तर तो तुमच्या बरोबर आणि तुम्ही त्याच्या बरोबर भोजन करणार आहात. जसं या सगळ्या शिष्यांनी, जमलेल्या सगळ्या देवाच्या अभिषिक्त लोकांनी दरवाजा उघडला, पेत्राला पाहून जसा त्यांना आनंद झाला, आज जे येशूसाठी दार उघडतील त्यांना परमेश्वर फार मोठा आनंद देईल. त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करेल. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या मुलीने पेत्राचा आवाज ऐकला आणि आनंदाने ती आत गेली. आज तुमच्या कानावरती देवाचा डायरेक्ट आवाज आहे. आमेन. आज तुमच्या कानावरती डायरेक्ट परमेश्वराचा आवाज आहे. मग तो आवाज घेऊन आपल्याला जायचंय.
आणि जगात त्याच्या सामर्थ्याची घोषणा करायची आहे. दुसरं राज्य 5 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये नामानच्या घरात पण एक अशीच लहान मुलगी होती, जिने नामानला बरं होण्यासाठी काय करावं लागेल तिच्या मालकीनेला तिने सांगितलं. दासी होती, इस्रायलमधून आणलेली यहुद्यांची एक लहान मुलगी होती, गुलाम म्हणून आणलेली. हा नामान एवढा मोठा सरदार, प्रतिष्ठित सेनापती होता, युद्धात जिंकलेला होता, मोठमोठे कर्तबगारी करणारा होता, परंतु बायबल सांगतं त्याला कोड होता. या लहान मुलीने असं सांगितलं की जर इस्रायलच्या संदेष्टांकडं माझा मालक जर गेला तर हा बरा होईल. हालेलुया. इस्रायलचा देवच त्याला बरं करू शकतो. जी आग ती इस्रायलमधून घेऊन आली होती, हालेलुया, ती आग तिने वाढवणं थांबवलं नाही. तिला संधी मिळताच तिने शुभवार्ता सांगितली की जा, इस्रायलचा देव माझ्या मालकाला बलं करणार आहे. आज आम्ही ह्या सगळ्या वचनांमधून एक बोध घेणं गरजेचं आहे. आग देवाने आमच्यामध्ये दिली आहे ती अधिक वाढवण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी. बोलो येशू मसीह की. आमचा देव अग्नी आहे, त्याने तुम्हाला मला अग्नी केलंय, आणि जर त्याचा अग्नी आमच्यामध्ये पेटत ठेवायचा आहे तर तो अग्नी अजून प्रज्वलित करून अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. जिथं शक्य होईल तिथं आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. जिथं शक्य होईल तिथं देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी चान्स मिळेल एकही संधी सोडू नका. सगळीकडं जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं देवाचं गौरव आम्हाला करता आलं पाहिजे. आमेन. यावेळेस आपण एक प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू, आपले लक्ष देवाकडे केंद्रित करूया. पवित्र 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 परमपवित्र थोर सामर्थ्यवान आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पिते आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. या समय प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. तुझ्या कृपेत, तुझ्या सानिध्यात आमचा सांभाळ तू करत आहेस. या क्षणापर्यंत आम्हाला सांभाळलेस, तुला आम्ही धन्यवाद देतो. आज जे वचन आम्ही ऐकलं की अग्नीने अग्नीला जन्म दिला आहे आणि ह्या अग्नीच्या द्वारे वणवा पेटणारा असा मी डिक्लेअर करतो देवा. स्वर्गीय राजस्थानावरचा अग्नी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भूतलावरती आलेला आहे आणि प्रभू हा अग्नी पेटत राहणार आणि वाढत राहणार. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. आज तुझ्या लोकांना दर्शन दे, तुझ्या लोकांशी बोल, अद्भुत गोष्टी कर प्रभू. तुझं नाव उंचवण्यास तू सहाय्य कर आणि सुवार्ता प्रसाराच्या कार्यात प्रत्येकाला तुझ्या कृपेत आणि सानिध्यात झेलून धर. धन्यवाद पिते, आमची प्रार्थना तू जमेस धरली. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. हालेलुया.